हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तर मी आहे सिम्पली वैदेही, जी तुमच्यासोबत आज कारल्याची रेसिपी शेअर करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही कारली मी फ्राय करायला ठेवली आहेत आता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. ही मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर पहिल्यांदा ना कारली बॉईल करून घ्यायची हळद आणि मीठ टाकून, आणि मग बॉईल झाल्यानंतर 10 ते 15 मिनटामध्ये बॉईल होतात. त्यानंतर त्याच्यामधून बिया काढून घ्यायच्या. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण, त्यासोबत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी. ते शेंगदाणे ते वापरायचे आहेत. आणि खलबत्त्यामध्ये आहे ना लसूण आणि मिरचीचा बारीक ठेचा करून घ्यायचा, जेणेकरून मिक्सरमध्ये नीट ते बारीक वाटलं जाईल. हे बघा मिश्रण असं तयार होईल. तर त्यामध्ये नंतर हळद टाकायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मी हळद टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसं अगदी लाल तिखट कलरसाठी टाकायचं आहे. मिरच्या आपण अगोदर घेतलेल्या आहेत, त्यामुळे जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता तुमच्याप्रमाणे. त्यानंतर त्यामध्ये मी तेल टाकते आहे. पाण्याचा वापर नाही करत, तेल टाकते आणि मग एकदम मिक्स करून घ्यायचं आपल्या हाताने छान. आणि नंतर ह्या कारल्यांमध्ये ते सगळं मिश्रण भरून घ्यायचं. आणि भरतानासुद्धा ते मिश्रण त्याच्यामध्ये भरल्यावर पूर्ण भरून घ्यायचं आणि असं हाताने प्रेस करायचं, जेणेकरून ते मिश्रण आहे ना आपण फ्राय करताना सांडणार नाही. तर अशा प्रकारे ते मिश्रण भरून घ्यायचं. ओके. त्यानंतर सगळं मिश्रण भरून झालेलं आहे माझं, आणि तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान असते ही रेसिपी. त्याला आपण फ्राय करून